हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माझा क्लास. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरासरी हा टॉपिक पाहणार आहोत. मित्रांनो, अतिशय सोपा असा हा टॉपिक आहे, तसंच महत्त्वपूर्ण सुद्धा आहे, कारण या टॉपिकवर बरेचसे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातात. तर मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट असा व्हिडिओ आहे, तर व्हिडिओला पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपला चॅनल माझा क्लास. तर पाहूयात मित्रांनो, सरासरी म्हणजे काय असतं. तर पहा, सरासरी म्हणजे काय असतं. दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या हे असं जर केलं तर आपल्याला त्या दिलेल्या संख्यांची सरासरी मिळून जाते. तर पहा, आता दिलेल्या संख्यांची बेरीज जर काढायची असेल तर आपल्याला हे सरासरीहून आपण काढू शकतो. सरासरी गुणिले एकूण संख्या जर काढलं तर दिलेल्या सर्व संख्यांची आपल्याला बेरीज सुद्धा मिळून जाते. आता यानंतर उदाहरण पाहू. पहा, ठाणे आयुक्तालय पोलीस भरती 2017 मध्ये हा विचारलेला क्वेश्चन आहे. तर पहा मित्रांनो, अतिशय सोपा क्वेश्चन आहे. सचिनने 5 एकदिवसीय सामन्यात अनुक्रमे 57, 52, 102, 43 आणि 86 धावा काढल्या, तर सचिनच्या धावांची एकूण सरासरी किती असं विचारलेलं आहे. तर यासाठी आपल्याला सरासरीचं सूत्र वापरावं लागेल. सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. आता सर्व संख्यांची बेरीज करूयात. काय दिली ते पहिली संख्या होती 57, त्यानंतर 52, त्यानंतर 102, 43 आणि 86. हे भागिले 5 हे केलं आपण. हे भागिले 5 का? कारण 5 संख्या दिलेल्या आहेत. 5 एकदिवसीय सामन्यातील त्याचे धावा दिलेल्या आहेत, म्हणून त्या 5 संख्या भागिले केले. तर आता ह्यांची बेरीज केली असता हे 340 येतं मित्रांनो. पहा, बेरीज जर केलं तर हे 6, 6 3 9 2, 11, 11 2, 13, 13 7 20, 20ला 0 हातच्या आले 2. तर पहा, 8 2 10, हातच्या आलेले 2 इथं घेतले. 8 2 10, 10 4 14, 14 5 19, 19 5 24, 24ला 4चा हातच्या आले परत 2. त्यानंतर मात्र आता एकच संख्या ही 1 आणि ते हातच्या आलेले 2, हे 3 झाले, म्हणजे 340 भागिले 5. तर आता ह्यांचा जर आपण इथे ह्यांची काटाकाटी जर केली, भागाकार जर केला, तर पहा 5 1 5 आणि 5 6 30, तर हे 6 आले आणि 4 उरले. तर पहा मित्रांनो, इथे जर 4 लिहिले आपण असे तर हे 40 होतात. तर 5 8 40, तर हे 68 हे ॲन्सर आलं. यानंतर आता पुढे पाहूयात. पहा, हे एक सोपं उदाहरण पाहिलं आपण फॉर्म्युल्यावर, त्याच्या सूत्रावर आधारित असलेलं. त्यानंतर लक्षात ठेवा, दिलेल्या क्रमावर संख्यांची सरासरी ही मधल्या संख्ये एवढी असते. तर पहा, जर दिलेल्या संख्या असतील तर त्यांची सरासरी ही मधल्या संख्ये एवढी असते. ही केव्हा असतं? जर दिलेल्या एकूण संख्या या विषम असतील, म्हणजेच काय, 3 5 7 9 अशा जर संख्या दिलेल्या असतील तर त्यांची सरासरी ही मधल्या संख्ये एवढी असते. तर पाहिजे काही संख्या दिलेल्या आहेत, ह्या क्रमवार संख्या, हे पण लक्षात ठेवा, क्रमवार संख्येची सरासरी ही मधल्या संख्ये एवढी असते. 27 28 29 30 आणि 31 हे किती संख्या आहेत? 5 आहेत. त्या 5 कसा आकडा आहे मित्रांनो? विषम आकडा आहे, म्हणून यांचा आपल्याला त्याची इकडे 2 आणि इकडे 2 जर सोडल्या तर मधली संख्या 29 येते. तरी त्याची सरासरी, ह्या क्रमवार संख्यांची सरासरी ही मधल्या संख्ये एवढी असते, हे लक्षात ठेवा. तसंच पुढं काय अंक दिलेले आहेत? 372 373 374 375 376 377 378. तर ह्या एकूण 7 संख्यात, म्हणजेच विषम आकडा आहे 7 हा. आणि त्याच्यात पण मधली जर संख्या घेतली आपण, इकडे 3 सोडले, हे 3 अंक आणि इकडे 3 अंक सोडले, तर मधले ही 375 ही याची सरासरी म्हणायचं. पहा, हे आपण शॉर्ट ट्रिकवरून पण आपण लक्षात ठेवू शकतो, कारण हे जर मुद्दा लक्षात ठेवला तर आपल्याला त्याची बेरीज करायला बसण्याची गरज नाही आहे. तसंच मित्रांनो, समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बाबतीत पण होतं. जर समसंख्या दिलेल्या असतील तर त्याच्यातली मधली संख्या ही काय असते? त्याची मधली संख्या ही त्याची सरासरी असते. 8 10 12 14 16 ह्या संख्या दिल्या आहेत, पण हा नंबर कसा मित्रांनो? विषम आहे. 5 संख्या दिल्या आहेत म्हणजे विषम आहे, आणि त्यातली जर मधली संख्या घेतली तर ती त्याची सरासरी होते. तर यानंतर पुढं विषम संख्या दिलेल्या आहेत 7 9 11 13 15 17 आणि 19. यांच्यातली सुद्धा आपण मधली जर संख्या घेतली एकदम बरोबरची, तरी 13 ही याची सरासरी होईल. आता पहा, पुढील उदाहरण पाहूत मित्रांनो. दुसरं उदाहरण आहे, रमेशला गणित आणि इंग्रजीत सरासरी 81 गुण मिळाले, इंग्रजी व विज्ञानमध्ये सरासरी 78 गुण मिळाले आणि विज्ञान व गणितात सरासरी 93 गुण मिळाले, तर रमेशला गणितात किती गुण मिळाले? तर पहा मित्रांनो, हा क्वेश्चन जो आहे ठाणे पोलीस भरतीमध्येच विचारला गेलेला आहे. 2017चा क्वेश्चन आहे. हे 2 क्वेश्चन सरासरीचे जे विचारले गेलेले आहेत. तर पाहूयात आता हे सोडवताना आपण काय घेऊयात मित्रांनो. समजा रमेशला इंग्रजी, गणित आणि विज्ञान हे 3 विषय दिले होते. यामध्ये अनुक्रमे X Y Z असे गुण मिळाले असं मानूयात. यानंतर ह्यांची सरासरी जर काढली आपण एक विषयाची, तर पहा मित्रांनो, X + Y म्हणजेच काय, इंग्रजी आणि गणितात मिळालेली यांची सरासरी घेतली, 2 विषयाची बेरीज अधिक भागिले 2 जर केलं तर हे 81 येतं मित्रांनो. आणि हे भागिले 2 हे गुणिले मध्ये गेलं तर X + Y बरोबर आपल्याला
162 मिळेल. त्यानंतर x प्लस झेड बरोबर 78 दिलेलं आहे. तसंच याचंसुद्धा हे 2 भागिलेमध्ये गुणिले केलं तर आपल्याला x प्लस झेड बरोबर 156 मिळेल. आणि तसंच y प्लस झेड बरोबर y प्लस झेड डिवायडेड बाय 2 केलं म्हणजेच आपण गणित आणि विज्ञानाची सरासरी जर घेतली तर ती 93 दिलेली होती आपल्याला. तर त्याच ह्या 2ला आपण इकडं भागिलेचं गुणिलेमध्ये केलं तर हे 93 गुणिले 2 हे 186 होईल. तर मित्रांनो याप्रमाणे x प्लस झेड बरोबर 186 आपल्याला मिळेल. तर पहा आता एकूण गुण काढायचे. आपल्याला एकूण गुण किती होते एक्झाममध्ये तर ह्या सर्वांची बेरीज केली x प्लस y प्लस झेड आणि त्यानंतर x प्लस झेड हे जर ॲड केलं तर हे सर्वांची बेरीज आपण घेऊयात मित्रांनो. 162 किती आले x प्लस y 162 आहे. त्यानंतर x प्लस झेड आपल्याला 156 दिलं आणि y प्लस झेड 186 दिलेले. या सर्वांची बेरीज करून घेतली तर पहा ही बेरीज केल्यानंतर हे प्रत्येक 2 आहेत. x आणि x हे 2 वेळा आहे, y आणि हा y 2 वेळा आहे आणि z आणि हा z 2 वेळा आहे. म्हणून हे आपण हे काय केलं मित्रांनो हे 2x 2y आणि 2z असं येत होतं तर ते आपण 2 कॉमन घेतलं आणि कंसामध्ये x प्लस y प्लस झेड लिहिलं. तर यांची बेरीज केली असता ही 504 येते. यानंतर पहा आता हे इकडले गुणवले जे 2 होते ते इकडे आपण भागिलेमध्ये टाकले. 504 भागिले 2 झालं म्हणजेच x प्लस y प्लस झेड बरोबर 504 भागिले 2. याचा भागाकार केला असता 2 दोन्ही 4 1 राहिला 2 पंचे 10 आणि 4 2 दोन्ही 4 या पद्धतीने 252 हे ॲन्सर आलं याचं. आता पहा मित्रांनो आपल्याला एक दिलेलं काय होतं रे. आता आपल्याला काढायचं रमेशला गणितात किती गुण मिळाले हे काढायचे. तर यासाठी आता गणितात किती गुण मिळाले गणितासाठी आपण इथं y हा अक्षर वापरले. आपण y इतके गुण मिळाले असं आपण घेतलेलं आहे. तर पहा आता म्हणून काय केलं आपण x प्लस y प्लस झेड बरोबर 252 होतं. तर आपल्याला x प्लस झेडची किंमत माहिती आहे. इकडे पहा x प्लस झेड हे x प्लस झेड जे आहे ते 156 आहे म्हणून आपण ह्याची किंमत ठेवली x प्लस झेडची यामध्ये 156 प्लस y बरोबर 252. तर या मूळ मित्रांनो काय होईल इकडे प्लसमध्ये 156 होतं तर इकडं या बाजूला जर आपण ह्याला पाठवलं तर हे 252 मायनस 156 झालं तर y बरोबर 96 आपल्याला उत्तर मिळालं. तर y म्हणजे काय हे गणितात मिळालेले गुण आहेत. तर रमेशला गणितात 96 गुण मिळाले. या पद्धतीने आपण काढू शकतो. पण मित्रांनो हे वेळ खाऊ होईल आपल्याला एवढा वेळ नसतो एक्झाममध्ये. त्यामुळे शॉर्टमध्ये लिहायचं. आपण तिन्ही विषयाचे गुण x y z हे मनात कन्सिडर करायचे आणि त्यांची जर बेरीज आपण केली ती बेरीज करून घ्यायची तर 2 × x प्लस y प्लस झेड बरोबर 154 घेऊ शकतो आपण डायरेक्ट. म्हणजेच काय आता x प्लस y प्लस झेड बरोबर आपल्याला 2 इकडे होते भागिले गेले तर हे डायरेक्ट आपण लिहू शकतो 252. यानंतर आता या x आणि झेडची किंमत मांडली तर आपल्याला ह्याच्यामध्ये काय होईल 156 अधिक y बरोबर 252 आणि y बरोबर काय होईल आपल्याला 252 मायनस 156 बरोबर y बरोबर 96. असं शॉर्टमध्ये पण आपण माइंडमध्ये हे करू शकतो. सर्व गोष्टी लिहायची गरज नसते एक्झाममध्ये आपण शॉर्टमध्ये पण करू शकतो. तर मित्रांनो पुढील उदाहरण पाहूयात. आता महत्त्वाचं उदाहरण आहे. हे सुद्धा उदाहरण बरेचसे एक्झाममध्ये विचारलं जातं. तर पहा मित्रांनो हे गणित वेग काळ आणि अंतर या टॉपिकवर आहे. म्हणजेच अंतर वेग या विषयातलं आहे मित्रांनो. तर यामध्ये सुद्धा सरासरी वापरली जाते. तर पहा एक गाडी मुंबई ते पुणे हे अंतर 60 km/h वेगाने कापते व पुणे ते मुंबई परतीचे अंतर 40 km/h वेगाने कापते. तर या गाडीचा सरासरी वेग किती असं विचारलेलं आहे. तर मित्रांनो या प्रकारच्या उदाहरणात आपण काय करू समजा जातानाचा वेग x km/h व परत येतानाचा वेग y km/h असं मानू. तर आता संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग किती होईल तो मित्रांनो हे सूत्र असतं 2 × x × y अपॉन x प्लस y. तर पहा संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग 2 × xy भागिले x प्लस y हे सूत्र लक्षात ठेवायचे. यानुसार आपण जर पाहिलं तर 2 × आता 60 काय होतं मित्रांनो x मानलं आणि y हा 40 मानलं तर आपण 2 × 60 × 40 भागिले 60 प्लस 40 हे जर केलं आपण तर पहा 26 24 आणि 24 दोन्ही 48 आणि हे 2 शून्य दिले इथं तर हे होईल 4800 भागिले 60 प्लस 40 हे झालं 100. तर यामध्ये काय होईल मित्रांनो हे 2 शून्य कॅन्सल झाली तर काय झालं 48 km/h हा आपल्याला काय निघाला प्रवासाचा सरासरी वेग. तर आता यानंतर पुढील महत्त्वाचं उदाहरण पाहूयात. एका व्यक्तीने एकूण 60 किलोमीटर अंतरापैकी पहिले 20 किलोमीटर अंतर हे 20 km/h ह्या वेगानेच काय केलं मित्रांनो त्याने कव्हर केलेलं आहे. त्यानंतर पुढील अंतर 20 किलोमीटर
जो पुढील 20 किलोमीटर जे अंतर होतं ते सुद्धा 10 किलोमीटर पर आवर वेगाने त्याने कापलेलं आहे व शेवटचे अंतर 20 किलोमीटर पुढचे शेवटचे जे 20 किलोमीटर होतं ते सुद्धा काय केलेलं आहे 5 किलोमीटर पर आवर वेगाने कापलेलं आहे। तर या संपूर्ण प्रवासातील वेग किती? तर पहा, एकूण अंतर 60 किलोमीटर होतं। पहिलं 20 किलोमीटर पर आवर या वेगाने, पुढचं 20 किलोमीटर 10 किलोमीटर पर आवर या वेगाने आणि तिसरे 20 किलोमीटर 5 किलोमीटर पर आवर या वेगाने कापलेलं आहे। आता येथे तिन्ही वेग जे होते ते वेगवेगळे होते म्हणून आपण त्याला एक्स, वाय व झेड असं मानलं। एक्स बरोबर पहिला वेग होता 20 किलोमीटर पर आवरचा, दुसरा वेग होता 10 किलोमीटर पर आवरचा आणि तिसरा वेग 5 किलोमीटर पर आवरचा वेग होता। तर एकूण प्रवासातील सरासरी वेग यासाठी पण सूत्र आहे मित्रांनो। हे तीन जर वेगवेगळे वेग दिलेले असतील तर त्यासाठी हे सूत्र आहे 3 गुणिले एक्स प्लस वाय इंटू झेड। तर पहा 3 गुणिले एक्स गुणिले वाय गुणिले झेड भागिले एक्स वाय प्लस वाय झेड प्लस एक्स झेड हे आपल्याला सूत्र वापरायचं आहे, लक्षात ठेवा। आता यानुसार आपण काय घेतलं, 3 गुणिले एक्स 20 होतं तर 20, वाय 10 आणि झेड 5 हे गुणाकारामध्ये मांडलं। तसंच आता खाली एक्स आणि वायचा इथे गुणाकार म्हणजेच 20 गुणिले 10 अधिक 10 गुणिले 5 अधिक 20 गुणिले 5 या पद्धतीने ह्या किमती सूत्रात मांडल्या। तर पहा यानुसार काय होईल रे, आता 20 गुणिले 10 200 हे 10 गुणिले 5 हे झालं 50 आणि 20 गुणिले 5 हे झालं 100। तर यांची बेरीज केली असता हे 350 येतं। तर मग मित्रांनो आता हे पहा, हे 0 आणि हे 0 आपलं 20चं 0 काढलं, त्यानंतर 5 1 5 आणि 5 7 35 तर खाली 7 आले। तर मग हे आता वरच्याचा गुणाकार करा जे काय राहिले ते। आता 3 2 6 आणि गुणिले 10 तर 7 10 60, 60 भागिले 7 आलं। तर याचा भागाकार केला असता 7 7 8 56 किती राहिले मित्रांनो, 4 राहिले। पॉईंट देऊन आपण 0 जर घेतला तर हे झालं 40। तसंच आता 7 5 35 तर हे राहिले, हे 5 झाले, 5 आले, 7 5 35 तर 5 राहिले। तर आता 5 राहिले तर पॉईंट दिलेला 0 घेऊ तर 7 7 7 49 म्हणून हे 7। या पद्धतीने आपण 2 दशांशापर्यंत ह्याची व्हॅल्यू काढली, ती आली 8.57 किलोमीटर पर आवर। तर हे आपलं याचं ॲन्सर हे इथं 5 ऑप्शनमध्ये दिलेलं आहे, हे तिसरं ॲन्सर होईल। तर या पद्धतीने मित्रांनो आपण यावरील उदाहरणं पाहिलेली आहेत, अतिशय सोप्या पद्धतीने पाहिलेलं असेल। काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट पण करू शकता मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग, थांबू तिथेच।